महाराष्ट्रात आता एक मोठा निर्णय लागू होणार आहे आणि तो थेट शाळांशी संबंधित आहे. जर एखाद्या शाळेत मराठी भाषा शिकवली जात नसेल तर त्या शाळेची मान्यता रद्द केली जाऊ शकते, असा इशारा राज्य सरकारने दिला आहे. महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत स्पष्ट सांगितलं की राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी विषय शिकवणे बंधनकारक आहे. आता प्रश्न पडतो, हे नियम नेमके कोणासाठी आहेत? तर हा नियम फक्त राज्य बोर्डापुरता मर्यादित नाही, तर CBSE, ICSE, IB आणि आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या शाळांनाही हा नियम लागू होणार आहे. म्हणजेच महाराष्ट्रात शिक्षण देणाऱ्या प्रत्येक शाळेला विद्यार्थ्यांना मराठी भाषा शिकवावीच लागणार आहे. खरं तर काही वर्षापूर्वीच याबाबत कायदा करण्यात आला होता. या कायद्यानुसार महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये मराठी विषय अनिवार्य करण्यात आला आहे. मात्र सरकारच्या निदर्शनास आलं की काही खासगी आणि आंतरराष्ट्रीय शाळांमध्ये हा नियम पाळला जात नाही. काही ठिकाणी विद्यार्थ्यांना मराठी शिकवली जात नाही, तर काही शाळांमध्ये हा विषय पूर्णपणे दुर्लक्षित केला जात असल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर सरकारने आता कडक भूमिका घेतली आहे. शिक्षण विभागाच्या माध्यमातून शाळांची तपासणी केली जाणार आहे आणि जर एखादी शाळा मराठी विषय शिकवत नसेल तर त्या शाळेवर मान्यता रद्द करण्यासारखी कठोर कारवाई होऊ शकते. सरकारच्या मते महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला मराठी भाषा आणि संस्कृतीची ओळख असणं आवश्यक आहे. म्हणूनच मराठी विषय अनिवार्य करण्याचा निर्णय अधिक काटेकोरपणे राबवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. अशाच महत्त्वाच्या आणि ताज्या अपडेटसाठी फॉलो करा थेट बातमी.